गेल्या 12 दिवसांपासून अमेरिका, इराण, इस्रायल या आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे। या युद्धाचा परिणाम जगभरात असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 4 दिवसांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मोठा इंधन तुटवडा जाणवत असल्यानं ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे। नमस्कार, मी मयूर गॅसमध्ये आलो होतो। आता टाकीचा नंबर लावला। आता रमजान उपासाचा महिना चालू आहे। आमच्या घरी सर्व पकवान बनतात, कोई तळण वगैरे चालतात। त्यामुळे आम्हाला सरकारनं ही विनंती आहे की सर्वांना 1 महिन्याची मुदत दिलेली आहे त्यांनी, की टाकी 1 महिन्यानंतर यायचे, नंबर लावायचा आणि मग टाकी तुम्हाला भेटेल। तर आमची सरकारनं एवढीच विनंती आहे का 20 दिवसाचा करा, 1 महिना जास्त होतं। 20 दिवसाचा करा, 20 दिवसानंतर नंबर लावू आणि लोकांना पण या होईल करके की भाई 20 दिवसानंतर टाकी भेटायला पाहिजे, असं सरकारची माझी नम्रपणे विनंती आहे। गॅसधारकांनी शहरातील गॅस वितरण एजन्सी बाहेर मोठ्या रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र घरगुती गॅस पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून ग्राहकांनी केवायसी करावी असं आवाहन मयूर गॅस सर्व्हिसेसचे वितरक जितेंद्र शहा यांनी केले। सगळ्यांना विनंती आहे, डोमेस्टिक घरगुती गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। कोणीही पॅनिक होऊ नका। तुम्ही बुकिंग केल्यानंतर तुम्हाला टाकी 2-3 दिवसात नक्की अवश्य होऊन जाईल। परंतु जर तुम्ही केवायसी केले नसेल तर ते येऊ शकणार नाही। तरी कृपया सगळ्यांनी केवायसी करून घ्यावे आणि 30 दिवसानंतरच सिलेंडर तुम्हाला बुकिंग होईल। तर सिलेंडर बुक होत नसेल तर तुम्ही बघून घ्यावं, त्याच्या आधी तुमचं सिलेंडर आधी कधी आलेलं आहे, 30 दिवसानंतरच नंबर लागेल। सगळ्या ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी आपापले केवायसी अवश्य करून घ्यावे भारत गॅसमध्ये। तर सध्या सण उत्सव सुरू असल्यामुळे कमीत कमी 20 दिवसात गॅस मिळावा अशी मागणी करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।